नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आमच्या घराजवळच घराच्या म्हणजे एकदम दरवाजासमोर रस्त्याच्या त्या साईडने कोवरा परिवाराचा जो हिरवा देव बांधणीचा जो कार्यक्रम आहे तो चालू आहे आणि मी आलोय आता जस्ट कामावरून आणि आपण जाणार आहोत तो कार्यक्रम बघण्यासाठी। तर आजचा व्हिडिओ, आजचा व्लॉग ह्याच्यासाठीच बनवतोय की तुम्हाला सुद्धा दाखवतो आणि मला सुद्धा बघायची खूप जास्त इच्छा आहे की कशा पद्धतीने देव बनवतात आणि तिथे जर कोणी आपल्याला भेटले जे देव बनवणारे वगैरे आहेत, त्यांच्या परिवारातले वगैरे आहेत, तर त्यांची सुद्धा माहिती आपण घेऊ आणि त्यांना सुद्धा विचारू की कशा पद्धतीने त्यांनी देव बनवलेला आहे ते सुद्धा आपण विचारू। तर व्हिडिओ बघत राहा, खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे। जास्त इंट्रोडक्शन देणार नाही, जाऊया डायरेक्ट आणि बघूया कशा पद्धतीने देव बनवत आहेत आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो की हिरवा देव जो आपली संस्कृती आहे तो कशा पद्धतीने बनवलेला असेल। मुझे के साथ आता मुझे बसते ना तो उठा जाते खाता कंबर धरा
तर मित्रांनो, जसं की तुम्हाला मी दाखवलं, आज आपण आलेलो आहे तर कोहरा परिवाराचा भव्य असा हिरवा देव बांधणीचा जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलो आहे आणि अशाच व्हिडिओ आपण बनवत सुद्धा असतो. तर सर्वप्रथम आपल्या सोबत सरांचा आपण परिचय घेऊ. त्यांचं नाव विचारू. सर्वप्रथम सर नाव सांगा. मी जिन्ना नथू कोहरा, मी कोहरा परिवारातला आहे. मी सध्या मोडगाववरून आणि मी सध्या शिक्षक म्हणून काम करतोय जव्हार या ठिकाणी. तर सर जव्हार या ठिकाणी कार्यरत आहेत सध्या आणि शिक्षक म्हणून काम करत आहेत. सर मोडगाववरून आले आहेत. तर आपण त्यांना त्यांच्या परिवाराबद्दल, जो आज इथे सर्व परिवार जमलेला आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती विचारू. तुम्हाला सुद्धा माहिती घ्यायला आवडेल, ऐकून घ्यायला आवडेल की आपला कोहरा परिवार कशा पद्धतीने आज एकत्र आलेला आहे आणि आपले जे सर्व परिवार आहेत, जे कोहराच नाही तर आदिवासी संस्कृतीमधील सर्व जे परिवार आहेत त्यांच्यासाठी एक उदाहरण म्हणून आपण बघू शकतो की किती मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आणि किती जी आपली संस्कृती आहे ती कशा पद्धतीने जपत आहेत ते सुद्धा आज आपण बघत आहात. तर सरांना मी सर्वप्रथम विचारेन, सर आपला परिवार जो आहे, आपण चुलीवर हिशोब करतो आपल्या ह्या ठिकाणी म्हणजे गाव पातळीवर, तर चुलीवर तर मग किती चुली आहेत आपल्या? साधारण तसं पाहिलं तर आता भरपूर सांगता पण नाही येणार आहे. कारण का तर जेव्हा एका ठिकाणी पहिले थोडे होती, पण आता कुटुंब वाढलेली आहेत. प्रत्येक लोकसंख्या जशी वाढत गेलेली, जसे युग पुढे चाललं तशी लोकसंख्या चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे चुली किती आहेत ते अजूनपर्यंत कोहरा कुटुंबाच्या चुली किती आहेत हे अजून तरी कोणाला माहीत नाही आहे. आता पहिले ठीक होते, पहिले कमी होती संख्या, त्याच्यामुळे आपण ते लक्षात होती. पण आता खूप मोठी संख्या वाढलेली आहे. आजच्या घडीला 380 पर्यंत ह्या ठिकाणी चुलींचं किंवा कुटुंब आलेले आहेत. ह्याच्या पलीकडे पण असू शकतात. पण आता कसे आहे, आपला हिरवा देवाला काही लोक येत नाहीत, त्यांना ते दुसऱ्या धर्मामध्ये गेलीत, इतर धर्मामध्ये गेलीत. ही खूप मोठी शोकांतिका आहे. कारण जो कुळ कुटुंब आपला पाहिजे तो आज अशा पद्धतीने बांधला गेला पाहिजे. पूर्वीच्या वाडवडिलांनी हे देव बांधणी केली आणि देव बांधणीतून आपल्याला जे सर्व कुटुंब आहे हे सर्व कुटुंब एकत्र केलं. पण हल्ली काय झालं की विविध प्रकारचे धर्म आले, विविध प्रकारचे पंथ आले, लोकांना विविध प्रकारच्या भुरळी पाडल्या, त्यांना अट्रॅक्शनची काही आमिषनं दाखवली आणि ती गेली. असं आमचं जसं कोहरा कुटुंबातली पण बरीचशी गेलेली आहेत, तशी इतरही जे कुटुंब आहेत त्या कुटुंबातली गेलेले आहेत. आता हा हिरवा देव बांधणीचा हा एकच उद्देश आहे की सगळ्या लोकांना जे इव्हन आमचा कोहरा कुळ कुटुंबच नाही तर ह्याच्या पलीकडची जी कुळ कुटुंब आहेत त्यांनी देखील सुखी समाधानाने नांदावं यासाठी हा सगळा आपण देव बांधणीचा कार्यक्रम करतोय. कारण देव बांधणी कधी काय होते की बरीचशी वर्ष, आता हा जो देव बांधणीचा कार्यक्रम झाला हा 2002 मध्ये झालाय. तर आता जवळजवळ 23 वर्ष झालेले आहेत. त्याच्यामुळे तो थोडासा जीर्ण झालेला होता आणि त्याच्यामुळे ती आपल्याला नवीन त्याची पुनरुत्ती किंवा त्यांची नवीन त्याचा जन्म देणं हा कार्यक्रम आपण करत आहोत ह्या ठिकाणी. तर मित्रांनो, त्यांनी जो इतिहास आहे कोहरा परिवाराचा सांगितला आपल्याला. तर देव बांधणीचा कार्यक्रम म्हटला तर माझ्या माहितीप्रमाणे मी जसं विचारलं सगळ्यांना आणि बघतोय, मी घराजवळच आहे माझ्या, तर जवळजवळ मी महिन्याभरापासून बघतोय त्यांची तयारी. तर त्यांचे जे आपलं कोहरा परिवार असो या आदिवासी संस्कृतीमधला कुठलाही परिवार असो, आपण जे वरजतो म्हणजे त्या वर्षी आपण काही कुठल्याही नवीन वर्षाचं काही खात नाही, असं म्हणजे बरेचसा काहीतरी असतात गोष्टी, तर त्या आपल्याला माहिती नसतात. आपल्या आताच्या यंग पिढीला तर मला सुद्धा माहिती नाही, तर तुम्हाला पण माहिती नसणारच. तर त्या सुद्धा आपण जाणून घेऊ की नेमक्या किती जोड्या आहेत ज्या वरजलेल्या आहेत, म्हणजे नवरा बायकोच्या आपले जोडपे असतात ते किती टोटल आहेत जे वरजलेले. साधारण ह्या ठिकाणी 20 जोड्या ह्या वरजलेल्या आहेत. आता वरजलेल्या म्हणजे काय आहेत तर देव बांधणीसाठी किंवा जे आपण देव बांधणीसाठी आपल्याला जेव्हा पाऊस पडतो तेव्हापासून ते सगळ्या गोष्टी ज्या नवीन येणाऱ्या त्या वर्ज्य करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की देव बांधणीला आम्हाला सोपं जातं. जर तसं केलं नाही तर तो देव आपल्यावर नाखुश होता. आणि म्हणून आमच्या कुटुंबातली, आमच्या संपूर्ण परिवारातली, मग ह्या ठिकाणी दादरा नगर हवेली आहे, गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, अशा तिन्ही राज्यांमधून आमच्या जवळजवळ 20 जोड्या ह्या वरजलेल्या आहेत. प्रत्येक कुटुंबातले 20 जोड्या वरजलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्यामुळे आम्हाला बरकत मिळत आहे.
खूपच सुंदर माहिती. जसं की नवीन वर्षाचं कुठल्याही पद्धतीचं म्हणजे काही असेल ते खायचं नाही. आपले काकडी असते, आपण नवीन वर्षाला येते काकडी आपण खात नाही. जी पालेभाज्या येतात, जे आपल्या कोथिंबीर वगैरे असते त्या सुद्धा आपण खात नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या नवीन वर्षाला पीक घेतात आणि लगेचच ज्या नष्ट होतात अशा गोष्टी आपण खात नाही. ह्या त्यांनी आपल्या सांगितलेलं आहे. वर्ज म्हणजे एक देवासाठी आपण करतो, वर्ज करतो. तर ही आपली परंपरा आहे, पहिल्यापासूनची जी संस्कृती आहे ती आपण अशा पद्धतीने पुढे चालवत आलेलो आहेत. तसेच आपल्यासोबत एक जोडी आहे जी वर्जलेली 20 जोड्यांमधून एक जोडी आपण तुमच्यासाठी बोलवले. त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. तर त्यांना आपण विचारू की त्यांनी काय काय पाळ केला आहे, काय काय वर्ज केलेला आहे. तर त्यांना सुद्धा आपण जरा विचारू, दादा काय काय वर्ज केला आपले. सगळ्यात चणे वाटाणे जेवढे बेसनचे बनतात ते पूर्ण, मुळा, कोथिंबीर, वांगी, गाजर, निंबू, अद्रक, हे सगळं वस्तू हे वरलेले आहेत. तर जसं तुम्ही ऐकलं की ह्या ज्या सगळ्या गोष्टी ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापर करतो. अजून डांगर, कोहळा, धोदी सगळंच वरले. नवीन फळापासून नवीन फळं जे आहेत, आणि हे केस वगैरे हे काढायचे नसतात पूर्ण. बघू शकता त्यांनी केस वगैरे हे सर्व जे आहेत गोष्टी त्या आपल्या आदिवासी संस्कृतीमध्ये आपण एक डिसिप्लिन म्हणतो ना, ते डिसिप्लिन असतं. हे जे आहे ते आपली संस्कृती आपल्याला शिकवते की एक आपण जर ठरवलं तर आपण काय काय न खाता राहू शकतो, काय काय न करता राहू शकतो, हे आपल्याला बघायला भेटते. आणि हे आपण एक आपल्या जो देव बांधणीचा कार्यक्रम असतो त्यासाठी करत असतो. तर ही संस्कृती जी आहे ते आपल्याला खूप काही शिकवते सुद्धा. ते शारीरिक फायदे जे आहेत ते आपले जे शरीर आहे ते फिटनेस राहते आणि ते देवाला आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि म्हणून हे सगळं आपल्याला वर्ज करावं लागेल. नक्कीच चिकन, मटन हे सगळं बंद असते ते. नक्कीच. जसं की आपण म्हणतो आपण देवासाठी पाळ करतो, पण कुठे ना कुठे त्या गोष्टीचे आपल्याला शारीरिक फायदे सुद्धा होत असतात. आपण देवासाठी करतो त्या गोष्टीचे आपल्याला सुद्धा फायदे होत असतात. तर ते आपल्याला आज माहिती भेटलेली आहे. त्याच्यानंतर आपल्यासोबत जे देव बांधणीसाठी जे कोणी आपले जे भक्त जे कोणी असतात, भगत आपले बोलतो त्याला भगत, तर ते सुद्धा आहेत. तर त्यांचे सुद्धा आपण थोडंसं विचारू की कशा पद्धतीने देव बनवतात आणि कुठून आलेले आहेत काय, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर आपल्यासोबत आपले जे आपल्या भाषेत आपण बोलतो भगत, तर भगत सुद्धा आहेत आपल्यासोबत. त्यांनी सुद्धा वेळ दिलेला आहे आणि त्यांना आपण विचारू की जो देव बांधणीचा कार्यक्रम असतो हा कशा पद्धतीने पार पडतो. आणि त्यांनी एकच परिवाराचे नाही तर ते प्रत्येक परिवाराचे देव बांधत असतात. आता कोवरा असेल, आपल्या आदिवासी संस्कृतीमध्ये भरपूर परिवार आहेत, त्यांचे सर्वांचे देव ते बांधतात. तर त्यांना चांगली माहिती आपल्याला भेटेल त्यांच्याकडून. तर सर्वप्रथम विचारू, दादा नाव सांगा आम्हाला. सगळ्यांना जोहार, राम राम. मी जगन्नाथ कृष्णा हेलीम, मी कर्हे माडाचा पाडा या ठिकाणून आलेला आहे. वैदू भगत या माध्यमातून आमचे शंकर बाबा काकड हे मुख्य भगत आहेत. आदिवासी चालीरीतीप्रमाणे नवीन देव बनवायचा असेल त्या संदर्भामध्ये आपल्याला या पद्धतीने देव तो आज तयार केलेला आहे. कुवरा परिवारामार्फत आम्ही बोलावणं झालं आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून असे देव नवीन बांधतो आणि जवळपास आम्ही आत्ता 57 गेल्या वर्षीपर्यंत 57 कुटुंबाचे वेगवेगळ्या परिवाराचे, म्हणजे पागी सांगा, हाडं सांगा, हिलीम सांगा, रातड सांगा, कुवरा सांगा, अशा पद्धतीने 57 प्रकारचे अनेक वर्षापासून देव आम्ही बांधत आलेले आहोत. या बांधण्याची पद्धत, या आमची संपूर्ण टीम आहे गायन करायची आणि बांधण्याची. येणाऱ्या 4 दिवसामध्ये आम्ही हा देव बनवतो आणि दुसऱ्या दिवशी, शेवटच्या दिवशी हा देव फलवृत्ती म्हणजे चांगला झाला आहे का नाही, सत्वावर आलेलं आहे का नाही, याची परीक्षा म्हणून शेवटच्या दिवशी आम्ही करतो. आणि या पद्धतीने जे वरजलेले आहेत या लोकांसाठी पण समजलं पाहिजे, कुवरा कुटुंबालाही समजलं पाहिजे की आपला देव योग्य झाला आहे का नाही झालेला आहे. या संदर्भामध्ये आम्ही त्या 4 दिवसाची आम्ही करतो विधी आणि या पद्धतीने गाणं म्हणतोय. प्रत्यक्ष देव बांधणी काम करणारे आमचे शंकर बाबा काकड आहेत. हे सुद्धा या संपूर्ण देवाचं रचना कशी करायची, काय करायचं, कसं कसं करायचं ती माहिती सांगतील. शंकर सोनू काकड, मी राहणारा कर्हे, पण मी लहानपासून जो वडील माझा जो होता लहानपासून त्याची मी मागं हिंडणं, त्याचं सांधादोरा कसा आहे, काय कसं आहे, त्याचे मी संपूर्ण 1 वर्षांनी किंवा काय त्याची मागं लागून कसे पद्धतीचं बांधायचा, कसं हाड जमवायचं, हाडाला हाड कसं लावायचं, शिराला शिर कसं जमवायचं, त्याला सासावेसा कसा आणायची,
ते हाड एक पण हाडाला हाड लावून तो संस्कृती जमवून त्याला हा जिवंतासारखा करायचा आहे. मग असा सांध्या दोरा एक करून गायनकाम मी करून गायनकामात पण माझी संस्कृती थोडा मी वाढ देत आहो. त्याची गायनकामात कोणाला मी संस्कृती समजून दे नाही. मी ह्या ठिकाणी राहणार, माझं एक टेलर राहत आहे तिकडे, तर ते तिकडे जरी एक अर्धा किलो किंवा 1 किलो तेल कढवणार, मग येथूनशीच मी परीक्षा येथूनशीच मी घेणार, मी पुढं जाणारच नाही. तर मी इथंच त्याची परीक्षा पाहन का तो झाले काय नाही. मी असा किती म्हणजे 1-2 किलो तेल कढवतो, त्याच्यात परिवाराला अख्याला सुद्धा पहिल्या टोटी त्याची हे आहे ती त्याच्या हाताबरोबर ती बुडवायची. मग त्याच्याबरोबर तो एक भाव्य असेल ते बुडवायचे. परत ती संस्कृती पहिली पाहिजे, त्याच्यात ₹1.25 किंवा काय त्याचं हे ठेवायचं, ते काढलं पाहिजे. तेव्हा खरा मान, तेव्हा किती पाव चढला, 1 पावापासून तर 7 पावापर्यंत 7 फेरे फिरला पाहिजे. 7 पावाने 7 पाव तेल चढला पाहिजे, कडकड वाजली पाहिजे, उकेलाला पाहिजे, त्याच्यात हात घालला पाहिजे. मग मी सांगतो काय देव खरोखर रकामात आला. तर हे अशी माझी संस्कृती आहे. मी वर्षाला 1, 2, 5 देव बांधत आहो. असं म्हणजे कोणी इतर कुलिता डहाणू असे हे तालुका तिकडे बोरशेत काय असं असा आंबघर पागी म्हणून ते ह्याचा बांधून आलो. आता हो परिवार कुवरा परिवार याचा बांधलो. आता 2 अजून सोपाऱ्या दुसऱ्या महिन्यामध्ये, हा महिना दुसरा येईल ह्याच्यात ते बांधता येत नाही. म्हणजे तर आपण त्याला काय सांगू, पूस म्हणा, त्याच्यात देवाच्या संस्कृती नाही, लग्नाची संस्कृती नाही. मग माही म्हणत तर एक पालघर तालुक्यात तिकडं आहे, 1 महिन्यात बांधणार. तर असा मी परिवाराचा चांगली संस्कृती चांगलेपणात मी बांधत नाही. आम्ही ते पेना बेना कमी आम्ही हे करत नाही. आपल्याला चांगला टिकवला पाहिजे, चांगलं हे केलं पाहिजे. परिवार एखादा हे केला तर हे भगत असंच करत, ते भगत तसंच करत, तसा करायचं नाही. परिवार सांध्याला सांधा, दोऱ्याला दोरा, तो देव लावलाच पाहिजे. तेव्हा त्याला जिवंत आता जिवंत करायला लागेल. म्हणून देवाला वेश चढत आहे, म्हणून तिच्या अंगात घुसला तर ते बरोबर केलं पाहिजे. बरोबर ती खून काय असे ठेवत बाहेर, तर ती बरोबर काढलीच पाहिजे. तर सांगायचं काय देवाला रक्कामात नाही, मग काय रक्कामात येणार नाही. तर असं मी देव बांधत आलो आतापर्यंत. तर बाबांनी खूपच सुंदर अशी माहिती दिली, जी लगभग म्हणजे सर्वांच्या गरजेची माहिती आहे आणि आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटते. तर देवा बांधण्याची जी काही प्रोसेस असते, जी काही पद्धत असते ती त्यांनी सांगितली. तर आपण दादांना विचारू की देव बांधायला काय काय लागते, सामग्री काय काय लागते, ते सुद्धा आपण विचारून घेऊया. तर आम्हाला थोडक्यात सांगा की सामग्री काय काय लागेल देव बांधायला आपला. देव बांधायला एक तर मोराचे सोगे लागतात. साधारणतः जसे देव असतात तसे 3 सोगे लागतात, 5 सोगे लागतात, 7 सोगे लागतात. ज्यांचा जसा देव असेल अशा पद्धतीने. तो पण एक तरी सोगा म्हणजे पूर्वी लोक शिकारानेच आणायचे. पहिली पद्धत म्हणजे शिकारानेच ते 707 मोर मारले पाहिजेत. परंतु आता बरेच कायदे आले, बरेच त्याच्यावर नियम आले. त्यामध्ये पण 2-3 प्रकारचे मोर लागतात. एक पलश्या असतो, एक आग्या असतो, एक साधा असतो. साधारणतः मोर आपल्याला साधारणतः देव बनवण्याकरता या 3 देवांताचा प्रमुख हे लागतं. त्याच्यानंतर आपल्याला एक जी टोटी बनवली जाते, त्या ज्या मोर पिसं बांधले जातात, ते एक सागाची एक काडी लागते किंवा खूट लागतं. पण तो साधा नाही, कोती असणारा म्हणजे छोटं मधमाशी असणारा म्हणजे कोती म्हणतो आपण, ते त्याचं घर असेल असंच एक सागाचं खूट पाहिजे, त्याचं लाकडी पाहिजे. त्याच्यानंतर दोरी लागते, रेशीम लागतो. अनेक अशा मोराच्या त्या आम्ही आता वेगवेगळ्या प्रकारने कवड्या बनतो, पण मोराच्याच पिशाच्या बनवलेल्या जातात. अशा कवड्या लागतात. दोरी एक त्याच्या जोडीला आपण हा चिता म्हणतो, म्हणजे हिरवेचा साथीदार असतो, तो पण बनवला जातो. अशा पद्धतीने साधारणतः हे साहित्य त्याला लागतं. बनवण्याकरता अनेक विधी लागतो, परंतु साधारणतः ह्या प्रमुख विधी करता किंवा बांधण्याकरता हा विषय हे साहित्य लागतं आम्हाला. खूपच सुंदर माहिती. जो मोराचा आपला जो हिरवा देव आहे तो प्रामुख्याने म्हणजे मोराच्या जे पिसं असतात, मोराचा जो सोगा, आपण सोगा बोलतो, पण जर कोणाला माहिती नसेल तर ते पिसं असतात,
त्याचा आपण बनवतो हिरवा देव कशा पद्धतीने बनवला जातो तो पण तुम्हाला मी दाखवणार आहे. पुढे बनवलेला आहे आणि बनवून आणि ठेवलेला आहे. तर खूप सुंदर माहिती दिली दादा, आम्हाला खूप धन्यवाद बाबा, खूप चांगली माहिती दिली. तर व्हिडिओमध्ये बघत राहा, आपण तुम्हाला थोडंसं थोडक्यात दाखवतो. तर आपल्यासोबत कार्यक्रम आमच्या गावातच आहे आणि गावचे आपले रामदास दादा सुद्धा आहेत. तर त्यांना सुद्धा आपण विचारू त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धतीने केलेलं आहे. कारण गावात कार्यक्रम करायचा आणि एक गावातला सदस्य आहे, परिवाराचा सदस्य आहे, तर खूप मोठी जबाबदारी असते. एवढं सगळं बाहेरून येतात परिवार, त्यांना सगळं सांभाळणं, त्यांचं जेवण खावण सगळं आणि कार्यक्रमाची तयारी सगळी खूप मोठी जबाबदारी असते. तर त्यांना विचारू कशा पद्धतीने त्यांनी हा कार्यक्रमाचं जे नियोजन आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे. आमचे जे कोरा परिवार याचं आमचं नियोजन म्हणजे आम्ही सर्व आमचा देव थोडासा म्हणजे हा झालेला होता, तुटलेलं होतं पिशा, त्याच्यामुळे आम्ही आमचा देव बांधण्यासाठी जवळजवळ आम्ही 2-3 महिन्याच्या अगोदर आम्ही त्यांची पाहणी केल्यानंतर आमचा ह्या वर्षीच्या जी दिवाळी होती त्या दिवाळीच्या दिवशी दिवाळीला आपल्या ज्या हिरवा हिमायला आपण शेष भरतो त्या दिवशी सर्व कोंबड्यांना बोलवून आणि एकत्र सर्व जमा करून आणि आपण हा आपला देव असं म्हणजे हा झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला नवीन बांधायचं आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी आपण किती वर्गणी काढायची, जेवढा आमचे डहाणू किंवा गुजरात किंवा जव्हार ह्या सर्व कोंबड्या मिळून बसून आणि सर्वांनी एक आपल्याला कुठपर्यंत वर्गणी करू आणि आपला कोंबड्यांचा देव परिवार पाठवतो. आम्ही सर्वांनी मिळून 500 रुपये वर्गणी जमा करून आणि सगळ्या कोंबड्या मिळून सगळ्यांनी खुशीच्या रीतीने आम्ही सगळ्यांनी ते पूर्णपणे आम्ही हे केलं. देव बांधण्याची आम्ही सुरुवात केली. साधारणतः आम्ही देव बांधण्याची सुरुवात म्हणजे 22 तारखेपासून आम्ही टोपलं म्हणजे हिमाय ह्या टोपल्या ह्या सर्व त्या बांबू आणून तोडून त्यांची हे करून बनवण्यापासून सुरुवात झाली. पूर्ण म्हणजे त्या तारखेपासून 2 दिवस 3 दिवस असे करता मग आमचा आता हा 28 तारीख आज उद्याला आमचा लास्ट दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. आणि खूपच सर्व कोंबड्यांनी सगळ्यांनी सहकार्य करून सगळ्यांनी वर्गणी जमा करून त्यामुळे व्यवस्थित आमचा कुल परिवार हिरवा हिम्मत आता हळूहळू झालेला आहे. तर बघू शकता आनंद सुद्धा आहे तेवढाच की एक आपला देव आहे, देवाची आपण राखणी कशा पद्धतीने करतो ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपण संस्कृती बोलून नाही चालत, तर त्याची जोपासना सुद्धा करावी लागते, त्याची राखण सुद्धा करावी लागते. आणि ह्या वेळेस त्यांनी सर्व जे करंड्या वगैरे आपण करंड्या बोलतो ते सुद्धा जाळीच्या टोकराच्या बोलतात ना, टोकराच्या बनवलेल्या आहेत. ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेन करंड्या कशा आहेत, आपला देव कसा आहे, हिरवा देव कसा आहे ते सुद्धा दाखवेन. तर खूपच चांगली माहिती दिली मामा. आणि चला तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने देव आहे. तर मित्रांनो आपल्यासोबत सर्वांची माहिती दिली तुम्हाला. आणि जे प्रमुख जे असतात एक झुन भक्ती सुद्धा असतात, ते सुद्धा एक हिरवा बांधणीचा प्रमुख हिस्सा आपण समजतो. तर त्यांना सुद्धा विचारू की ते नेमकं इथे कशासाठी बसलेले आहेत, त्यांचं नेमकं काय कार्य असते आणि ते कशा पद्धतीने इथे देव करतात त्यांना विचारू. तर बाबा काय सांगसाल तुम्ही कसं देव करायला? हिरवा देव म्हणजे आमचा पहिल्यापाशी होता, म्हणजे आम्ही वंशू बाबलू देवच कुमरा आमची वस्ती आहे. ते आता पहिला देव कुठं बांधला होता आपल्याला माहिती नाही असं, पण आता 2 वर्ष म्हणजे 22-24 वर्ष झाले पिपळपाडा होता तिथे बांधला. हे म्हणजे असं देव कसं झालं, ते खळ्यावर कुठं नेतात, लग्नाला नेतात, कुठं काय करतात ते घेऊन गेलं. तिकडं खळ्यावर असं सोडलं असेल, काय झालं असेल ते आम्हाला खबर नाही, माहिती नाही पडली. पण ती नेतानी तो चौथा पुंजारा होता ते माजून नफीसात झाले असेल. त्याच्यासमोर तो दुसरा हवा आमचा कुंभरा परिवार त्यांनी काय केलं असेल ना काय नाही ते आम्हाला माहिती नाही पडली. तो घेऊन आला, मला सांगतो काय आपला देव तुटला. मी काय बोललो का आता तू वरच किंवा काही कर, स्वतःतून बांध नाही तर काही कर. पुरा परिवाराला मी सांगा काय आता तुम्हाला आम्ही त्यात वर जायचं नाही, तुमचं तुम्ही काही ठीक आवा. पण त्या आम्हाला दुःखा लागायला लागली, काही आपल्याला बांधायला लागेल. आता त्याच्याकरता ते वर्गाने परावत केली. ही पोरा बाळाही जीव झाला, जीव मारला
जे आज आम्ही बांधणी केली. बाबांनी खूप चांगली माहिती दिली की बांधणीसाठी कशा पद्धतीने देवाचे जे होतं तो थोडासा तुटला होता, त्याच्यानंतर वरजले सगळेजण आणि त्यानंतर बांधणी करायला, आणि आज बाबा इथे बसलेले आहेत. बाबांचा व्हिडिओ सुद्धा आपण काढलेला आहे, तो सुद्धा तुम्ही मागे बघितला असेल की ते झुंजतात. झुंजल्यानंतर त्यांच्या गुढे बसतात, गुढे आपण सांगतो, तर ते खोलायला आता बाबा तुम्ही बघू शकता, बाबांचं वय तुम्ही बघू शकता, पण त्यांना खोलायला जवळजवळ 7-8 माणसं त्यांना खोलायचा प्रयत्न करतात. ते सुद्धा खोलायला त्यांना खूप कठीण जात होतं. ते सुद्धा व्हिडिओमध्ये बघितलं तर हे एक आपली संस्कृती आहे, आणि कुठे ना कुठे आम्ही बरेचसे आता शिकले सवरले, आणि ह्या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणून सुद्धा सांगतात की अंधश्रद्धा पाळू नका आणि हे बाहेर जा. परंतु जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही येऊन बघाल तेव्हा आपल्याला कळते की हा आपली संस्कृती काय आहे आणि नेमकं काय घडते ते तुम्ही प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये तर बघितलंच, पण जर कधीही तुम्हाला चान्स भेटला तर प्रत्यक्षात नक्की येऊन बघा. तर चला जाऊया, थोडंसं देव सुद्धा बघूया आणि मग आपण लगेचच व्हिडिओ समाप्त करू. तर मित्रांनो, इतर सर्व माहिती तर भेटली तुम्हाला. आता माझ्या मागे आहे हिरवा देव जो बांधलेला आहे इथे, आणि मी बाबांसोबत बसलेलो आहे. ते बाबा आपल्याला माहिती देतील की हिरवा देव पूर्ण बनवून आणि ह्या जे झोपाळा आहे, हा जो झोका आहे त्याच्यावर का ठेवलेला आहे ते आपण विचारू. इकडे नारळाच्या वाट्या वगैरे आहेत त्या सुद्धा बांधलेल्या आहेत. तर बाबांना विचारू, बाबा हिरवा देव वर कसा ठेवलेला आहे? जो हिरवा देव जो वर आहे तो लहान आपण बाल जन्माला आला तर आपण म्हणजे त्याला काय हिंदोली सांगू, पण हा पालना लहान बाल जन्माला आला तर त्याला खाली ठेवायचे पैसे त्याला म्हणजे आपल्या बालाचा बालोथा, ते बालोथ्यात घालला आहे झोपण्यासाठी. असा थोडे जागरूक त्याला झेपा घालून असा त्याला एक झोप आणण्यासाठी. मग तो झोप आणण्यासाठी सकाळची जर तो झाला सूर्यदेव उंगवायच्या टायमाला हा जागा होणार, हे सगळ्याला पाहणार, देवता पाहणार, त्याची पुंजा पाहणार, त्याला आंघोळी कशी घालणार. आपण सकाळी आपल्या आंघोळी घालत आहोत, त्या आंघोळी प्रमाणे त्याला आंघोळी घालायला लागेल. आता जो आंघोळी केली तिकडे तो पाण्याने आंघोळी केली. उद्या सकाळी 9 किंवा 8 वाजता तेलाने आंघोळी करायची. तेलाचे आंघोळी करून त्याला वेश कसा वेश आहे काय नाही आहे हे बाळाला खरोखर बाळाला वेश आहे काय नाही आहे तर आपण त्याचं म्हणणं पाहिजे. कशी आणि तेलाने आंघोळी करायची. बाबांनी सांगितलं की देवाचा पुनर्जन्म झालाय, आणि पुनर्जन्म झाल्यानंतर जसं लहान बाळ आहे, ज्या आपण लहान बाळ जसं ठेवतो त्या पद्धतीने लहान बाळ ठेवलेलं आहे. आणि बाबा तिकडे कपडे सुद्धा आहेत, ते कपडे दाखव जरा बघा मित्रांनो. लाल कलरचा कपडा ठेवलेला आहे. तर तो कपडा काय आहे, कशासाठी ठेवला आहे तो कपडा हे बाळाला म्हणजे आपण जेव्हा झोपवण्यासाठी, नुसता जर उघड्या नागवा ठेवला तर तो काही शोभणार नाही. त्याच्यामुळे बाळाला त्याच्यात गुंडून झोपवायसाठी तो कपडा आणलेला आहे. कोणाला सफेद पण लागत आहे, कोणाला लाल पण लागत आहे. तो कपडा आपल्याला त्याला झोपवण्यासाठी जेव्हा 1 वर्ष 2 वर्ष झालं वाढलं तो बाल त्याला तो अंगाची जी अंगोठी तो मग आता जर झोपला आहे पण कधी कालाला तो उभा राहणार, तेव्हा वर त्याला जर झोपवण्यासाठी वर त्याला तो झोपवायला उभा करायला लागेल, तेव्हा तो कपडा तो त्याचा भरायला लागेल. बरोबर, म्हणजे ते पांघरून आहे एक पद्धतीचा. तर मित्रांनो, देव ठेवलेला आहे. देवाच्या आजूबाजूला भरपूर सगळी सामग्री आहे. कोहळा आहे, हे डांगर आहेत, केळी वगैरे सर्व ठेवलेलं आहे. तर बाबाला थोडक्यात माहिती विचारू की हे कोहळा आहे, कोहळा कसं ठेवला आहे? हे कोहळा जो 16 वर्ण 18 धाने 12 बिया, आता जे कुलबे आपले 12 बिया काढत तर 12 बिया, तर हे संस्कृती सोबत नाही, पुंजा सोबत नाही. तेव्हा आईला धनधन दिवाळी करायला मग तिकडे चवले आहेत. तर हरिक सोला का ते पुंजा काही सोबत नाही. आईला याला घेऊन आता हे बाळ आहे, आईला वेंगत घेऊन ते बाळ बाळगलं पाहिजे, त्याच्याने हो बाळ आहे. आईला हरिक सोहळा कशासाठी, आईला नाचवण्यासाठी, बाळाला नाचवून दाखवण्यासाठी, ते दाखवण्यासाठी ते पुंजलं हे ठेवलं आहे. आता देवडांगर, ते देवडांगर म्हणजे एक देवडांगर आहे. ते आई एखादी ठिकाणी नाचाई निघली तर देवडांगर घेऊन ती नाचणार, म्हणून ते देव लोक त्याला पाहणार. हे आई देवडांगर नाचवत आहे. ते देवडांगर ठेवलेत, पण ते संस्कृती पुंजसाठी, पुंज काही सोबत नाही होती तेव्हा हे ठेवल्यावर सोबत आहे. कौल ठेवलेला आहे, कौल
हे कौल आपण जे अगरबत्ती जे आपण त्याला अगरबत्ती सांगू, अगरबत्ती काय त्यावर देव काय खुश नाही म्हणून त्यावर जे आपले अग्नी भिजतो आणून त्यावर मोगरेल तेल, आपण म्हणजे मोगरेल तेल त्याला सांगू, पण तेल ओतायचे. त्याचं धूप केल्याशिवाय संस्कृती चारी खंडा चारी जुगाला काय तर अग्नीच्या लाटा जाणार नाही किंवा धुराचं सरी निघणार आहे. ते देवाला हे करण्यासाठी, संस्कृती करण्यासाठी, देवाला जागा करण्यासाठी एक धुपाचा योग करायचा. देवा हे म्हणजे कौलावर धूप करायचा. कौलावर धूप तो एक कौल आणलं म्हणजे कौल नाही तर आपल्याला कुंभे मालातला कुंभ्याची साल आणायची. कुंभ्याची साल. त्या करंड्या आहेत, त्या करंड्यामध्ये काय राहतं? करंड्या कशासाठी बनवते? करंड्या म्हणजे बांबूच्या करंड्या. त्या बांबूच्या करंड्या म्हणजे एक वेलूचा तो कोट त्याला सांगत. आपण संस्कृतीमध्ये कुठे टोपल्या आहेत, कुठे काय भरून ठेवला ते शोभणार नाही म्हणून ते करण्या विणून त्यात आले हिमाय, एहुबाई आली, त्यात तांगडा आली, त्या नवलख नंद आलं, असे हे साठवण्यासाठी त्याला नुसतं सुट्टे ठेवलं तर काही ते शोभणार नाही म्हणून साठवण्यासाठी ते करंडी विणायला. म्हणजे ते अलग अलग देव आहेत आपलं बारीक बारीक, ते अख्खं एक एक करंडेमध्ये. मोठा देव हिरवा मोठा ते बारीक बारीक देव अख्खं करंडेमध्ये. कसं काय वाघोला असतील, कुठं काय कुठं बरखती चेडा असेल, कुठं गुपित चेडा काय असं ते चेड वाघोले आपल्या गाईची चोरणाची पडते वाघोलं थोडं हे करून असे वडलं आहे. काय काय संस्कृती घडून नावा ठेवून ना ते संस्कृती घडून ना त्याच्यामध्ये ठेवून. तर बाबा ते करंडेच्या आत देवा ठेवायला काय काय ठेवायला लागतं आतमध्ये? हे आतमध्ये काय नाही, आपण ते कुडायचं किंवा एक त्याला आपण म्हणत आपली भाषेमध्ये शेष म्हणजे चावळाची शेष, ते कुडायची असो कशी शेष त्याला ती शेष असे परिवारात म्हणजे कुटुंबाची ते थोडा दिवाळीच्या टायमाला आणून ना ते शेष त्याच्यात भरायचे. देवा कळत म्हणून शेष भरायचे. त्यावर ते फक्त हे शेंदूर लावून देव ठेवायचे. ते मोठं चांगलं. दुसरं त्याच्यात दुसरं काय नाही. त्यात काय एखादा कोणी मनापासून एखादा पैसा टाकलं, दुसरं ते आत काय ठेवण्याचं काय आहे नाही, फक्त शेष चावळाचं. बरोबर पाडून. तर मित्रांनो बघितली खूपच सुंदर अशी माहिती आज आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्यासाठी सुद्धा आणि मला सुद्धा खूप काही बघायला भेटलं आणि खूप काही माहिती भेटली. तर असेच व्हिडिओ आपण बनवत असतो. आणि घराच्या जवळ होता देव, कुवऱ्यांचा देव होता, कुवऱ्यांचा हिरवा देव बघू शकता मागे किती सुंदर अशा पद्धतीने बनवलेला आहे आणि झोपाळ्यावरती झोपवलेला आहे. तर असेच व्हिडिओ आपण बनवत असतो. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कोरा परिवारामध्ये किंवा कुठल्याही परिवाराचा जर कोणी असेल सदस्य तर त्यांना व्हिडिओ शेअर नक्की करा. खूपच जास्त माहिती देणारा व्हिडिओ आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ कार्यक्रमांचे व्हिडिओ असतील किंवा स्पोर्ट्सचे व्हिडिओ असतील आपण कव्हर करतो. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ इथे थांबूया. काका मस्त माहिती दिलीस तुम्ही, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.